संपेल आणि चालू घडामोडी उद्याच्या दिवशी चालू होईल. उद्या म्हणजे कधी? परवाच्या दिवशी तुमच्याकडे राजेश भराटे सरांचं पुस्तक आहे, बरोबर. पण आपण लेक्चर झाल्यानंतर त्याबद्दल बोलू, कारण मी तुम्हाला ते पूर्ण पुस्तक शिकवणार आहे. तुम्हाला वाचताना सोपं जाईल. ते एकच पुस्तक करा, परत परत तेच करा, त्याच्या बाहेर करायचं नाही. वाटलं तर तुम्हाला भरपूर कधी वाचायची इच्छा असेल तर पेपर वाचा, कारण कुठल्याही पुस्तकामध्ये सारखी माहिती असते. काल पण मी ते दुसरं पुस्तक बघितलं, अभिनवचं पुस्तक बघितलं. अभिनवच्या पुस्तकामध्ये पेज फक्त किती दिलंय? 238 तास काहीतरी दिलेले आहे. 215 200च्या दरम्यानच आहे. 200च्या पुढे 200 ते 250च्या मध्येच काहीतरी पेज आहे. यामध्ये 338 पेज आहे. म्हणजे त्यामुळे कसं आहे, तुम्हाला मी डिटेल मध्ये ते शिकवायला नेमकं त्यातलं काय काय करायचं, काय काय वाचायचं, कसं आहे. आता आपण राहिलेला पाठ घेऊ आणि जे आपले सुटलेले आहे त्याचे मी तक्ते मधले फोटो काढून आणलेले आहे. तुम्हाला ते म्हणजे तुम्ही ते नोट करून घ्यायचं. कारण काही काही गोष्टी बाकी आहे ना, म्हणजे मला असं वाटतं की तिथे तुम्हाला प्रश्न विचारू शकतील. हे संपल्यावर ते घेऊ आपण. अभ्यास चालू आहे ना, माझ्याशी बोलत चला बरं का तुम्ही सर्वजण. आपण एकमेकांशी बोलत राहिले तर चांगलं राहील. काही प्रॉब्लेम? आज पहिला दिवस कोणाचा आहे? अजून पहिला दिवस कोणाचा आहे? आज पहिला दिवस आहे का? पहिला दिवस म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लेक्चर केलेले आहे आणि आपला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे लेक्चर पण केले आहे. एकच आहे का? 1 2 3 असतील अजून बाकीचे बरेचसे जण येतील. चालू करायचं का थोडं थांबायचं? चालू करू, कारण आपल्याला बरंच घ्यायचं आहे. मी याचे तक्ते आहे त्यातल्या महत्वाच्या तक्त्यांमधले काढून आणलेले फोटो, परंतु त्यातलं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगेल. म्हणजे तुम्ही कुठलीही एक्झाम कधी दिल्यात तुमचा इकॉनॉमिक्सचा प्रश्न 100% बरोबर यायला पाहिजे. बाकी आपलं तुम्ही हे जे सरळ सेवा द्या, यातून तुमचं होऊन जाईल. पण बाकी पण तुम्ही एक्झामची तयारी करणार आहे, बरोबर आहे का नाही? असं आहे. ठीक आहे बरं का, आपण आता चालू करू. काढून ठेवतो आता. एका मीटिंगला जायचं होतं. त्या आयोगामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो, हे पटकन आपण रिव्हिजन घेऊन टाकू नंतर. बघा, वित्त आयोग आपल्याकडून केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून वित्त आयोगाची वाटप करण्यासाठी, वित्ताची म्हणजे पैशाची वाटप करण्यासाठी पैशाची स्थापना करण्यात आली होती, वित्त आयोगाची. वित्त आयोग खालीलपैकी कोणती तरतूद आहे? घटनात्मक आहे, अवैधानिक आहे, वैधानिक तरतूद आहे, असा प्रश्न विचारला जाईल. कोणती आहे? घटनात्मक तरतूद आहे. कारण ज्यावेळेस राज्यघटना लिहिली गेली त्यावेळेस 280 कलमामध्ये वित्त आयोग पाहिजे असं सांगितलं होतं. वित्त आयोगाची स्थापना कोण करतात असा प्रश्न विचारला जातो. प्रश्नामध्ये उत्तर ऑप्शन असतात: संसद करते, राष्ट्रपती करतात, पंतप्रधान करतात, असे ऑप्शन असतात, बरोबर ना? यापैकी काय लिहायचं आहे? वित्त आयोगाची कोण करतं? राष्ट्रपती करतात. पुढे भारतीय राज्यघटनेचा कितवा कलम आहे वित्त आयोगाची स्थापना करण्यासाठी? 280 कलम आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि वित्त आयोगाचे घटनात्मक कलम 283 नुसार जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. पण हे काय करायचं?
आयोगाचं कलम तुम्ही लक्षात ठेवायचं, बाकीचं 1 2 3 याची गरज नाही. बघा काय वित्त आयोगाचं प्रमुख कार्य काय आहे, प्रश्न असा विचारला जातो. काय आहे, महसूल निधीचे वाटप करणे हे वित्त आयोगाचे एक काम आहे. मी तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप पण सांगतो आहे. प्रश्न मी वाचून आलेला आहे, यावर कोणकोणते प्रश्न कसे विचारले जातात. हम्म? लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रपती किती वर्षाने वित्त आयोगाची स्थापना करतात? किती वर्षाने? दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात. आणि वित्त आयोगामध्ये सदस्य किती असतात? 1+4 सदस्य असतात. बरोबर, एक अध्यक्ष असतात आणि बाकीचे काय असतात? सदस्य असतात. असे वित्त आयोगाचे सदस्य 1+4 म्हणजे एकूण किती सदस्य? 5 सदस्य आहे. 5 वर्षाने स्थापना करतात आणि राष्ट्रपती स्थापना करतात. 280 कलमानुसार स्थापना करतात. निधीचे वाटप करतात. वित्त आयोग ही घटनात्मक तरतूद आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. पात्रता काय काय आहे? अध्यक्ष पद नेमणुकीसाठी पात्रता. सर्व क्षेत्रात अनुभव असणाऱ्या व्यक्तीला अध्यक्षपद दिले जाते. लक्षात ठेवायचं. आता अध्यक्ष बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची पात्रता त्या व्यक्तीत असावी लागते. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता आपण बघितली होती, म्हणजे तुम्ही नवीन नाही, पण उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची पात्रता उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र म्हणजे कुठल्याही जिल्हा न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिली केली पाहिजे, 5 वर्ष जज पाहिजे जिल्हा न्यायालयामध्ये, बरं का, किंवा उच्च न्यायालयामध्ये वकिली केली पाहिजे. अशा व्यक्तीला काय होतं इथं? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होता येतं. कायदे पंडित असावी लागते का? कायदे पंडित हे असावी लागते का? नाही. कायदे पंडित हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला आहे. लक्षात ठेवायचंय बरं का. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता ती व्यक्ती कायदे पंडित पाहिजे अशी पात्रता आहे, ते बरोबर आहे, पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला नाही. मग यांची पात्रतामध्ये काय? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जी पात्रता आहे ती पात्रता यांना वित्त आयोगाच्या अध्यक्षाला लागते. अजून काय लागत असेल बरं का? शासकीय अर्थव्यवहार लेखाचे ज्ञान पाहिजे. आयोग आहे, बरोबर ना, पैशाचं वाटप करणार आहे, त्यामुळे अर्थशास्त्राचं ज्ञान तर पाहिजे. आर्थिक आणि प्रशासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव पाहिजे. लगेच घेतलं 25 ते 40 वर्षाच्या माणसाला वित्त आयोगाचे अध्यक्ष बनवतील का? नाही. जवळ वित्त आयोगाच्या अध्यक्षांचं वय ज्यावेळेस ते रिटायरमेंटला येतात त्यावेळेस ते वित्त आयोगाचे अध्यक्ष बनतात. म्हणजे 60 62 58 अशा वर्षी वित्त आयोगाचे अध्यक्ष बनतात ते. आणि किती वर्ष राहतात ते? 5 वर्षे वित्त आयोगाचे अध्यक्ष असतात. बघा, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत वित्त आयोगाचा अध्यक्ष पदावर राहतो. पुनर्नेमणूक होण्यासाठी पात्रता असतो का? असतो. नेमणूक पण कोण करतं? राष्ट्रपती. आणि काढून बी कोण टाकतं? राष्ट्रपती. बरोबर, लक्षात राहू द्यायचं आहे. आणि पुन्हा निवडणुकीला उभं निवडून येऊ शकतो का? येऊ शकतो पुन्हा. बघा, 281 नुसार वित्त आयोगाच्या शिफारशी राष्ट्रपतीला संसदेच्या दोन्ही सभागृहात ठेवावे लागतात. कारण वित्त आयोगाचे जेव्हा जे अध्यक्ष किंवा सदस्य जेव्हा जे शिफारशी करतात, आता वित्त आयोग हे एक घटनात्मक तरतूद आहे आणि वित्त आयोग आयोगाचे अध्यक्ष हे प्रशासकीय अधिकारी म्हणून गणले जातात. ते नाही, मग त्यांच्या वतीने कोण ठेवील बरं? राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहात पुढे ठेवतील आणि ते ठेवल्यानंतर बाकी ज्या ज्या याच्या राष्ट्रपती सांगतील ते मानतील. नंतर जे खाते ज्याच्याकडे अर्थमंत्र्याचं खातं आहे, अर्थमंत्री, राज्य अर्थमंत्री, राज्यातलं किंवा देशातलं अर्थमंत्री, ते बाई ते त्या मागण्या पूर्ण करून घेतील आणि ते बाई ते रक्कम देतील. लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत वित्त आयोगाचे किती वित्त आयोग झालेले आहे? 15 वित्त आयोग झालेले आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? असा प्रश्न विचारला जातो. कोण होते? के.सी. नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. 50 ते 55 जेव्हा ह्या कालावधी के.सी. नियोगी यांचा होता. आता मग 15 चे 15 कसे लक्षात ठेवायचे ते बघू. आता आपण ट्रिक्स लिहून घ्यायची आहे. बघा, नि सा च र प्या रे शे सा सा प फ रा
केळकर केळकर रेड्डी सिंग निशाचर त्या रेषेचा सापा खरा केळकर. म्हणजे तुम्हाला चुकून कधी विचारलं तर 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, तुम्ही लगेच म्हणू शकता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे निशाचर त्या रेषेचा चा कोण आहे, यशवंतराव चव्हाण आहे. बरोबर ना. तुम्हाला कधी विचारलं तर 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, त्या रेषेचा साप खरा कोण आहे, का. तुम्हाला दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कधी विचारत निशा, बरोबर ना. तिसऱ्या चर चर तिसऱ्या चौथ्या त्या रेषेचा 5व्या 6व्या शेचा 7व्या 8व्या साप, बरोबर ना. 9 10 खरा केळकर रेड्डी सिंग. राहील का लक्षामध्ये किंवा नाही ते सांगा. मी तुम्हाला वित्त आयोगाच्या अध्यक्षाची ट्रिक सांगितली, कदापि विसरायचं नाही. इतक्यावरच प्रश्न विचारला जातो. पहिल्या वित्त आयोगापासून तर 15व्या वित्त आयोगापर्यंत 100% लक्षात राहिलं पाहिजे. कसाही प्रश्न कधी आला तुमचा 100% बरोबर राहायला पाहिजे. म्हणूनच तुम्ही ट्रिक्स लिहून घ्यायची आहे. काही मुलांना ट्रिक्स दिसली नाही, आता परत लिहून तुम्ही निशाचर त्या रेषेचा साप खरा केळकर रेड्डी सिंग असा आहे. केळकर रेड्डी सिंग म्हणजे बघा पहिल्या वित्त आयोगाचे नियोगी संतानम, नंतर चंदा, तिसऱ्या नंतर रेषा आहे राजमंडाल, चौथ्या आयोगाचा त्यागी, बरोबर. 5व्याचा रे म्हणजे रेड्डी, परत शिलाट चा म्हणजे चव्हाण, इथे सा म्हणजे काय सावळे, प म्हणजे पंत, ख म्हणजे खुशरो, रा म्हणजे रंगराजन, नंतर केळकर, नंतर काय आहे रेड्डी वायजी रेड्डी, आणि आता कोण आहे एन.के. सिंग 2025 पर्यंत. मग आता जो वित्त आयोग नेमका आहे तो कितवा आहे, 16वा वित्त आयोग नेमला जात आहे. आणि याचा कालखंड किती राहणार आहे, 30 पर्यंत राहणार आहे. 25 ते 30 पर्यंत पर्यंत कालावधी राहणार आहे. आपण ते उद्या परवाच्या सर्व. पण तुम्हाला ट्रिक्स लक्षात आली का, आली असेल. आता हे बाकीच्या गोष्टी पाठ करायचे का, मग पाठ करण्याची गरज नाही. समजलं. वित्त आयोगाला यावर प्रश्न कधी आला तर 100% बरोबर यायला पाहिजे. वित्त आयोगावर एकही प्रश्न चुकायचा नाही. वित्त आयोगाची स्थापना कशानुसार होते, कोणत्या 80 नुसार, निधीचं वाटप 281 नुसार निधीचं स्थापना कोण करतं, राष्ट्रपती स्थापना करतात. नेमणूक होते का, होते. घटनात्मक तरतूद आहे का, आहे. काय करते बरं का, अर्थाचं वाटप करते, बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे. आता मी तुम्हाला वित्त आयोगाच्या राष्ट्रपती, वित्त आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य ज्या शिफारसी करतात त्यांच्या तर्फे राष्ट्रपती हे दोन्ही सभागृहामध्ये ठेवतात. प्रश्न बरोबर यायला पाहिजे. आणि ट्रिक सांगितली, निशाचर त्या रेषेचा साप खरा केळकर. मित्रांनो माझ्या बरोबर आहे ना, तुम्हाला समजतंय ना, हा समजलं पाहिजे बरं. आले का बरोबर सर्वजण. पुढे राईट. आता बघा ही ह्या ज्या समित्या आहे असाच प्रश्न विचारला होता. मग तिथे सरळ सेवा असो, कंबाईन असो, राज्यसेवा असो, राज्यसेवा मेन्स असो, युपीएससी प्रिलिम असो, फक्त प्रश्न विचारण्याची स्टाईल चेंज होते. पहिल्यांदा एका वाक्यात प्रश्न विचारले जातात, म्हणजे राज्य समिती कशा संबंधी आहे किंवा कृषी क्षेत्रा संबंधी खालीलपैकी कोणती समिती आहे. बरं, प्रश्नाचं स्वरूप. पुढे ह्याच प्रश्नांचे स्वरूप खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. कंबाईन एक्झाम आली, राज्यसेवेची एक्झाम आली, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. म्हणजे प्रश्न अजून काय झाला, कठीण होत चालला, बरोबर.
प्रश्न असे सोप्यापासून कठीण होत जातात. प्रश्नाचं स्वरूप तसंच असतं. आता राज्य समिती कशा संबंधी नेमलेली होती? राज्य समिती कृषी क्षेत्रासंबंधी नेमलेली होती. राजू असेल तर आमच्या गावात एक राजू आहे, आमच्या घरात शेजार राहतो, म्हणून मी त्याचं लक्षात ठेवलंय. राजू काय करतो? राजू भाऊ काय करतो? शेती करतो. बरोबर ना? म्हणजे राज्य समिती काय संबंधी आहे? कृषी संबंधी आहे. असं तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवू शकता. राहील का लक्षात? राहील तुमच्या लक्षात. बघा, भगवती संबंधी भगवती समिती आहे. भगवती समिती जी आहे हे बेरोजगारी कमी करण्यासाठी नेमलेली होती. बेरोजगार संबंधी होती का बेरोजगारी वाढवण्यासाठी नेमलेली असेल? नाही, बेरोजगारी कमी करण्यासाठी नेमलेली होती बरं का. इथे बेरोजगार म्हटलेला आहे, परंतु बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणती कमिटी नेमली होती? भगवती समिती नेमलेली होती. वांचू वांचू समिती आहे असं नाव येते. वांचू, बरोबर, यांनी यांनी बरोबर लिहिलं. वांचू नाव आहे ते. वांचू समिती आहे. हे कशी संबंधी आहे? प्रत्यक्ष करासंबंधी होती. मी असं लक्षात ठेवलं होतं, म्हणजे आपण कुत्र्याला म्हणत नाही का प्रत्यक्ष म्हणता नाही का छू छू, असं वांचू काय संबंधी आहे? प्रत्यक्ष करासंबंधी. राहील का लक्षामध्ये? ट्रिक्स तुम्हाला समजताय ना? आता एलके झाड समिती हे अप्रत्यक्ष करासंबंधी आहे, बरोबर. एलके झाड समिती लक्षात ठेवायची आहे, अप्रत्यक्ष कर. आता ही कमिटी लक्षात ठेवा, स्वामीनाथन कमिटी. स्वामीनाथन समिती हे लोकसंख्या धोरणाविषयी होती. लोकसंख्या धोरण, पहिलं लोकसंख्या धोरण 1976 राबवलं होतं. नंतर 1992-93 पासूनच असं ठरवण्यात आलं म्हणून 1994 जेव्हा पी.व्ही. नरसिंह राव यांचं सरकार आलं, ही समिती नेमली, स्वामीनाथन समिती नेमली, आणि या समितीने सांगितलं की लवकरात लवकर राबवण्यात येईल. मग दुसरं लोकसंख्या धोरण कधी राबवलं? 2000 ला राबवलेलं आहे. स्वामी लोकसंख्या धोरण लक्षात राहू द्यायचंय. महालनोबिस ही कमिटी विचारली जाते. महालनोबिस समिती कशा संबंधी आहे? कशा संबंधी आहे? राष्ट्रीय उत्पन्न संबंधी आहे. राष्ट्रीय उत्पन्न संबंधी महालनोबिस समिती आहे. आता हे भूतलिंगम समिती आहे. मग इथे अजून एक भूतलिंगम समिती. बघा, कामगार उत्पन्न व किंमत भूतलिंगम. मी असं हे लक्षात ठेवलं होतं. आता भूत काय करतात? कामही करतात, उत्पन्न बी, आणि त्याची किंमत पण मोजून द्यावी लागते. जेव्हा भूत असलं, आपण गावात म्हणतो की काही हे झालंय, असं आहे, ह्या येड्यासारखं करायला. तुम्ही गावातल्या घटना ऐकलेल्या असेल. तुमच्याही गावात काहीतरी असं घडत असेल की याच्या अंगात भूत घुसले, याच्या अंगात स्टुडंट घुसलंय, हे बाई घुमते. आता ते प्रमाण कमी झालंय बरं का. मी लहान होतो तेव्हा आमच्या गावात बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या. भूत आहे, चुडेल आहे, मग ते तिकडे गेली होती, रात्री बाहेर गेली होती, असं झालं, याला चुडेल चिटकले आहे, मग इकडे न्या तिकडे न्या, अशा गोष्टी होत्या पहिले. परंतु आता हे प्रमाण मला गावात तर बरेच 4-5 मी ऐकलंच नाही. चुडेल घुसली, भूत घुसले, काय भूतलिंगम कमिटी सर्व गोष्टी करते, काम बी करते, उत्पन्न बी आणि पैसे बी देते. असं मी लक्षात ठेवलेलं आहे. म्हणजे मी विद्यार्थी असताना कमिट्या कशा लक्षात ठेवलेल्या आहे त्या तुम्हाला सांगतोय. तुम्हाला वाटलं तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. नरेशचंद्र कमिटी हे बघा कशा संबंधी? कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधी आहे. आता नरेशचंद्र ही कमिटी आहे. आता आपल्याकडे माहिती आहे शरदचंद्रजी आहे, बरोबर ना? शरदचंद्र पवार साहेब आहे. पवार साहेब जास्त कामं केलेले आहेत, कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधी कामं केलेली आहे. त्याहून लक्षात ठेवलेलं आहे तुम्ही. नरेश म्हणजे जे नरेंद्र मोदीहून पण तुम्ही माननीय पंतप्रधान जे आहे त्यांच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. गव्हर्नन्स ते सर्व कामं लक्षात ठेवू शकतात. बघा, सरकार हे कोणाकोणाचं असतं? सरकारीय समिती, बरोबर ना? केंद्र आणि राज्य सरकार आपण म्हणतो तसंच हे सरकारी समिती कशा संबंधी आहे? केंद्र व राज्य संबंधी. मागच्या वेळेस कंबाईनलाही प्रश्न विचारला, 2022 ला राज्यसेवेला मेन्सलाही प्रश्न विचारला जातो. म्हणजे सरळ सेवेला 100% प्रश्न विचारला जातो. सरकारी या कमिटी केंद्र आणि राज्य
संबंधी आहे. तिकडे आपण वरती कृषी संबंधी राज्य समिती, इथे कृषी खुसरो जे समिती आहे कृषीचे पतधोरण ठरवणे या खुसरो कमिटी नेमलेली होती. बरोबर. खुसरो कमिटी कृषीचे पतधोरण ठरवणे खुसरो कमिटी आहे. आणि हजारी उद्योगांमध्ये किंमत म्हणजे उद्योगांमध्ये जॉबला कधी गेला कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये तुमचा पगार नेहमी 1000 मध्येच राहील. 100, 200, 300 तुम्ही शेतीमध्ये प्राथमिक क्षेत्रात कामाला कधी गेला 100, 200, 300, 400, 500, 600 असाच राहतो. बरोबर ना. इथे तुम्ही उद्योगामध्ये कामाला कधी गेले जॉबला कधी गेले तर तुमचा पगार काय संबंध कशात राहील 1000मध्येच राहील. असं लक्षात ठेवलं होतं. हजारी समिती कशा संबंधी नेमलेली होती? औद्योगिक धोरणाविषयी समिती नेमलेली. मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगतोय बरं. ट्रिक्स सांगतोय हा हा दत्त समिती. आता दत्त समिती काय संबंधी आहे? औद्योगिक परवाना समिती आहे. आता एक समिती हजारी लक्षात धोरणाविषयी लक्षात राहिली तर दुसरी समिती तुम्हाला प्रॉपर निवडता येईल. कारण कन्फ्युज तुमचं फक्त यामध्ये होऊ शकतं. दत्त समिती का हजारी समिती. मग हजारी समिती काय संबंधी सांगितली मी? औद्योगिक धोरणाविषयी सांगितले आणि औद्योगिक परवानाविषयी काय आहे? आहे. बलवंतराय मेहता समिती हे तुम्हाला माहिती असेल. पंचायत राज समिती होती बलवंतराय मेहता. बरोबर ना. लोकशाही विकेंद्रीकरण या बलवंतराय मेहता समिती ज्यावेळेस म्हणजे 1957 साली एक कमिटी आली त्यावेळी त्रिस्तरीय पंचायत राज बलवंतराय मेहता समितीने सांगितलं होतं. म्हणजे ग्रामपंचायतीचे ग्रामीण भागात पंचायत समिती तालुक्या लेवलला गट भागाला आणि जिल्हा परिषद जिल्हा लेवलला सांगितलेलं होतं. लोकशाही विकेंद्रीकरणासंबंधी पहिली जी समिती नेमली गेली ही बलवंतराय मेहता समिती नेमली गेली आणि नंतर राज्यासाठी जी नेमली गेली 1977 ला ती अशोक मेहता समिती नेमलेली गेली. सुरुवातीला पहिलीच समिती कुठली आहे? बलवंतराय मेहता समिती आहे. लोकशाही विकेंद्रीकरण तुम्ही लक्षात ठेवा किंवा पंचायत राज संबंधी लक्षात ठेवू शकतात. बलवंतराय मेहता समिती. राजा चलैया समिती. आता चलैया चल म्हणजे पैसे चालण्यासाठी म्हणजे कर भरावा लागतात असं आहे. कर सुधारण्यासाठी राजा चलैया समिती आहे. बरोबर. तुम्हाला ट्रिक सांगतोय रे मित्रांनो मी. तुमच्या लक्षात येतंय ना? बरोबर. राजा चलैया समिती काय समिती आहे? कर सुधारणा समिती आहे. मागच्या वेळेस महिला हा प्रश्न विचारला होता. मागच्या वेळेचा पेपर सोडवला असेल तर नरसीएम कमिटी कशा संबंधी आहे? बँकिंग वित्तीय सुधारणा समिती हे नरसीएम समिती आहे. नरसिंहम समिती बँकिंग वित्तीय सुधारणा समिती आहे. आणि जानकीराम प्रतिभूती घोटाळा आहे. बघा ना इतकं चांगलं जानकीराम इतकं चांगलं नाव असून बरोबर ना इथे राम भगवानचं नाव आहे आणि सीतामातेचं नाव आहे तरी पण बघा काय काय केलं इतक्या चांगल्या नावाच्या माणसाला हे प्रतिभूतीचा घोटाळा करण्यासाठी ही समिती नेमलेली होती. लक्षात ठेवा. रेकी समिती प्रत्यक्ष करासंबंधी होती. वरची जी समिती बघितली आपण एलके झा समिती बघितली. एलके झा समिती एकाच्या संबंधी बघितली प्रत्यक्ष करासंबंधी आणि परत इथे एलके झा आणि इथे काय आले आहे रेखी समिती आली आहे. एकाच्या संबंधी आहे एलके झा समिती आणि रेखी समिती अप्रत्यक्ष करासंबंधी. गोस्वामी समिती ही गोस्वामी समिती आहे. गोस्वामी समिती हे आजाराला काय करायचं आहे? गो करायचं आहे म्हणजे जा म्हणायचं आहे आजाराला. बरोबर. पहिले आपण औद्योगिक धोरणाविषयी मी तुम्हाला समिती सांगितली. बरोबर ना. आणि नंतरची हे बघा इथे औद्योगिक परवानाविषयी समिती सांगितली. औद्योगिक धोरणाविषयी कोणती समिती सांगितली? हजारी समिती सांगितली. औद्योगिक परवानाविषयी तुम्हाला दत्त समिती सांगितली. आणि इथे बघा औद्योगिक आजारपण याच्याविषयी कुठली समिती सांगितली आहे? गो करायचं आहे. कोणाला? आजाराला गो करायचा आहे म्हणजे गोस्वामी समिती औद्योगिक आजारपणासाठी नेमलेली आहे. नेक्स्ट पण मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तिघही औद्योगिकाविषयीच्या समित्यांमध्ये तुमचं कन्फ्युजन होणार नाही. तिवारी समिती पण या संबंधित नेमलेली होती. 3 वेळा आजाराला आणि आजाराला काय केलं आहे?
गो केलेला आहे. औद्योगिक आजारपणाविषयी ही समिती नेमलेली होती. मल्होत्रा बघा नावातच आहे, विमा क्षेत्रात मल्होत्रा व्यक्ती. तुम्ही पिक्चर मध्ये कधी बघितलं असेल तर बऱ्याच हिरोच्या वडिलांचं, हिरोईनच्या वडिलांचं नाव मल्होत्रा असतं, बरोबर ना? मूवी मध्ये कधी बघितलं तर पहिले हिंदी मूवी मध्ये राहत होतं. तर विमा क्षेत्रासंबंधी जेव्हा हे विमा क्षेत्रात सुधारणा करण्यासंबंधी मल्होत्रा समिती आहे, लक्षात ठेवायचं आहे. विजय केळकर समिती आहे, हे नैसर्गिक गॅस मूल्य संबंधी आहे. विजय केळकर. भंडारी समिती आहे. आता भंडारी आहे तर हे भंडारी कुठल्या भागात? प्रादेशिक ग्रामीण बँक या संबंधी भंडारी समिती नेमलेली होती. आणि गुप्त काय करायचं आहे? दूरसंचार हे गुप्त करायचं आहे. भंडारी प्रादेशिक ग्रामीण बँक लक्षात ठेवा. आणि डी चे गुप्त समिती दूरसंचार, म्हणजे आपण आता बोलता मोबाईलवर जोर जोरात, काही काही हळूहळू पण बोलता, गुप्त गुप्त पण बोलता. मग तुम्ही लक्षात ठेवू शकता हे गुप्ता समिती काय संबंधी नेमलेली होती? दूरसंचार समिती नेमलेली होती. वेणुगोपाल समिती, वेणुगोपाल जे आहे ते सार्वजनिक वितरण प्रणाली या संबंधी वेणुगोपाल समिती नेमलेली आहे. ज्ञानप्रकाश बघा, ज्ञानाचा प्रकाश साठी कुठली समिती? ज्ञानप्रकाश समिती काय साठी आहे? साखर घोटाळा झाला असेल त्यावेळेस ज्ञानप्रकाश समिती नेमलेली आहे. अजित कुमार समिती आहे ही सैनिकी वेतन विसंगती आहे. कारण तुम्ही कधी सैनिकांचं वेतन कधी बघितलं तर एकाच पदावर राहिले तरी पण वेगवेगळं वेतन राहत होतं. मग असं राहायला नाही पाहिजे पहिले, बरं. म्हणून तेव्हा कुठली समिती नेमली होती? अजित कुमार ही समिती नेमलेली होती. आणि देव समिती आहे. देव देव काय करेल बरं? तर जे लोक संघटित नाही त्यांना असंघटित लोकांना संघटित करेल. म्हणून देव समिती काय संबंधी नेमलेली आहे? असंघटित क्षेत्रासंबंधी आहे. बाकीच्या मी तुम्हाला ट्रिक सांगतोय बरं का मधून मधून, हा. नाही तर सर असं तुम्ही असं कराल, ते ट्रिक्स आहे हे परत परत सांगण्यासाठी तुम्हाला. चक्रवर्ती समिती, चक्रवर्ती समिती काय संबंधी आहे? बँकिंग क्षेत्र सुधारणा या संबंधी चक्रवर्ती समिती आहे. बँकेत कधी गेलं तर आपण चक्रव्यूहात अटकत जातो असं म्हटलं जातं. आपण व्याजाने पैसे कधी काढले तर पहिले होत तसं, परंतु आता लोक व्याजाने पैसे काढून घेतात बँकेतून, लोन करूनच घेतात. कारण ते पैसे वापरतात त्या टायमात ते फेडतात. असं आहे. पहिले एकदा लोन एकदाच लोन केलं तर म्हणजे तुम्ही 5-10 वर्षाच्या पहिले कधी गेलं तर असं, ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे त्याच्या घरात पोरगी द्यायला सुद्धा घाबरत होते लोक. हा कर्ज बाजारी या कुठून काहीतरी घर चाललं जाय, घर विकून टाकेन, जमीन विकून टाकेन, मग आपली पोरगी कशी राहील, म्हणजे गावाकडे अशी मानसिकता होती. आता कर्ज आहे, कर्ज काढलंय, 90 लाख रुपयाचा कर्ज काढलाय, 60 लाखाचं घर घेतलेलं आहे, त्यापैकी 30-40 लाखाचं कर्ज ते काढून टाकतात होम लोन आणि फेडत घेतात. असं आहे. असं कर्ज आता काही इतकं वाटत नाही. पण चक्रवर्ती समिती बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती आहे, लक्षात ठेवा. आणि कमिटी आहे हे भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्यासाठी नेमलेली होती. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. 1999 आणि नंतर 2006 ला तारापूर कमिटी नेमलेली आहे. कशा संबंधी नेमलेली आहे? भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्यासाठी चक्रवर्ती समिती नेमलेली आहे. खात्यावर रुपया पूर्ण परिवर्तनीय झाला आहे 1995 ला झाला आहे. कारण पहिल्यांदा आंशिक परिवर्तनीय झाला होता, नंतर पूर्ण परिवर्तनीय झाला होता. तर तारापूर कमिटी कशा संबंधी आहे? भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्यासाठी आहे. अलेक्झांडर, आता अलेक्झांडर जी कमिटी आहे आयात निर्यात धोरणासंबंधी आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि महाजन जी समिती आहे, महाजन समिती साखर उद्योगासंबंधी आहे. तर ज्ञानप्रकाश संबंधी समिती जी आहे हे साखर घोटाळा संबंधी आहे. इथे लक्षात ठेवा. बघा, आर व्ही गुप्ता समिती हे कृषी पत संबंधी आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला कृषी क्षेत्र राज्य समिती सांगितली, नंतर परत कृषी समिती सांगितली, केलं कृषी
परत कृषी पतधोरणाविषयी सांगितली. कृषी पतधोरणाविषयी कुठली समिती सांगितली? खुसरो समिती सांगितली. आणि आता कृषी पताविषयी कुठली आहे? आर.व्ही. गुप्ता कमिटी आहे. इथे बघा, तारापूर कमिटी जी आहे, आपण तुम्हाला वरतीच सांगितलं, भांडवली परिवर्तनीय करण्यासाठी तारापूर कमिटी नेमली होती. परत युपीआय शेअर चौकशी करण्यासाठी ही तारापूर कमिटी पण नेमलेली होती. म्हणजे या समित्या दोन नेमलेल्या आहेत. तारापूर कमिटी, युपीआय युपीआय ची स्थापना आपण बघितली होती. युपीआय ची स्थापना 1964 ला झाली आहे. तारापूर कमिटी युपीआय ची शेअर चौकशी करण्यासाठी नेमलेली होती. आणि एस एन खान समिती जी आहे, वित्तीय संस्था व बँक याविषयी एस एन खान समिती नेमलेली आहे. इथे बघा, सारथी सोम समिती जी आहे, सारथी सोम समिती हे कर धोरणाविषयी सारथी सोम समिती आहे. तर मी तुम्हाला तुमचं 100% काही लक्षात राहणार नाही बरं का. पण इतकी गॅरंटी आहे, यातल्या बऱ्यापैकी कमिट्या तुमच्या लक्षात राहतील. 8-10 सोडल्या तर लक्षात राहतील. परत परत कधी वाचल्या तर तुमच्या सर्व लक्षात राहतील. कारण ह्या आहे म्हणजे आपल्या मेमरी मध्ये लक्षात राहतात. तरी पण माझ्याकडून जितके चांगल्या ट्रिक सांगते तितके चांगलं मी तुम्हाला सांगत आहे. वाय व्ही रेड्डी, आता आपण जे 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष ही वाय व्ही रेड्डी कमिटी कशासाठी नेमलेली होती? आयकर सूट विषयी नेमलेली होती. भुरेलाल समिती, मोटार वाहन कर, मोटार कसे आहे? भुरी भुरी आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. भुरेलाल समिती कशा संबंधी आहे? मोटार वाहन करा संबंधी आहे. राजेंद्र सच्चर समिती, हे लक्षात ठेवा, एमआरटीपी ऍक्ट विषयी राजेंद्र सच्चर समिती होती. जो एमआरटीपी ऍक्ट कधी बघितला होता आपण? 1969 ला बघितला होता. एमआरटीपी ऍक्ट विषयी राजेंद्र सच्चर समिती नेमलेली होती. आणि राजेंद्र सच्चर समिती हे विचारली जाते, हे विचारली जात नाही. मुस्लिम अभ्यास करण्यासाठी राजेंद्र सच्चर कमिटी नेमलेली होती. हा प्रश्न राज्य सेवा मेन्स ला 2022 ला आला होता. कारण मला का माहिती आहे, मी तेव्हा एक्झाम हॉल मध्ये होतो, बरोबर. त्यामुळे इकॉनॉमिक्स मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. राजेंद्र सच्चर कमिटी कधी नेमलेली आहे? 2005 ला नेमलेली आहे. शिफारशी कधी लागू झाला? 2006 ला लागू झाला. मुस्लिमांना आरक्षण द्यायचं, बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टीमध्ये सुधारणा करायची, यामध्ये या संबंधी राजेंद्र सच्चर कमिटी नेमलेली आहे. तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा, रंगराजन समिती आहे, कशा संबंधी आहे? रंगराजन समिती पेट्रोल उत्पादन संबंधी रंगराजन समिती आहे आणि खाजगी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आहे. राजेंद्र सच्चर 100% लक्षात ठेवायचे आहे. मुस्लिम अभ्यास करण्यासाठी हे आणि रंगराजन समिती पेट्रोल उत्पादन आणि खाजगी क्षेत्र सुधारणा संबंधी आहे. तर हे रंगराजन नाही लक्षात ठेवले तरी चालेल, पण रंगराजन कमिटी हे दारिद्र्य निर्मूलन कमी करण्यासाठी या संबंधी रंगराजन कमिटी नेमलेली होती. ते पण ते लक्षात ठेवा, ते तुम्हाला सांगतो पुढे. तेव्हा हे सरदार सरोवर जो प्रकल्प आहे नर्मदा नदीवर, बरोबर, सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा बांधलेला आहे, आणि मेधा पाटकर यांनी आंदोलन केलं होतं. ते पण का की इथे सरदार सरोवर इथे डॅम बांधण्यात येणार आहे. इथे पहिल्यांदा पाणी इतकी लेवल, पाण्याची लेवल होती, आता इतकी लेवल कधी वाढली तर बाकीचे घरं गाव कुठे जातील? पाण्याखाली जातील, बरोबर ना. आता पाण्याखाली जातील, आता जे लोक स्वतःचे घर गावचं गाव शेत हे बाई सोडतील, त्यांना पहिल्यांदा गाव उपलब्ध करून द्या, शेत उपलब्ध करून द्या, नंतर तुम्ही हा प्रकल्प पूर्ण करा. त्याविषयी मेधा पाटकर यांचा याला विरोध होता. सरदार सरोवराविषयी हे आंदोलन केलं होतं. हे कुठल्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर आहे. आणि सरदार सरोवरामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आणि गुजरात या 4 राज्यांचा वाटा आहे. पाणी वाटपाविषयी लक्षात ठेवायचं आहे. या सरदार सरोवर प्रकल्पाविषयी कुठली समिती नेमली होती? संगलू समिती नेमलेली होती. आणि विरोध कोण केला होता? प्रश्न जरी विचारला तर कोणी? मेधा
पाटकर यांनी विरोध केला होता असं लक्षात ठेवा. कोणत्या नदीवर आहे विचारलं तर नर्मदा नदीवर आहे. राहील लक्षात, लक्षात राहिलं पाहिजे. हा, अजून सरदार वल्लभभाई पटेलांची किती फूट उंची आहे? 182 फूट उंची आहे. हे पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. कारण हे पण का एकदा कंबाईनला प्रश्न आला होता की गुजरातच्या तेवढे सरदार सरोवर ची उंची आहे, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याची उंची आहे, असा प्रश्न आला होता. तेंडुलकर समिती आहे, हे काय होती? दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी तेंडुलकर समिती होती. रंगराजन समिती हे बाई व्यापार शेत समिती होती. मी तुम्हाला रंगराजन कशी संबंधी लक्षात ठेवायला सांगितले, दारिद्र्य लक्षात ठेवायला सांगितले. पण व्यापार शेत संबंधी होती रंगराजन कमिटी, पेट्रोलियम उत्पादनासंबंधी होती, खाजगी क्षेत्र सुधारणामध्ये होती. आणि चतुर्वेदी समिती जी आहे, तेल कंपन्या आर्थिक स्थिती बघण्यासाठी, म्हणजे तेल कंपन्यांची आर्थिक स्थिती सध्या काय आहे, कारण आपण कितीतरी टक्के तेल म्हणण्यापेक्षा आपण 90-95% तेल आपण सर्व काय करतो, आयात करतो. तेल म्हणजे फक्त खायचं तेल आलं का? नाही, म्हणजे सर्वच आलं, म्हणजे पेट्रोल डिझेल हे सर्व काय आलं? तेलच आलं. या संबंधी कुठली कमिटी होती? तेल कंपन्या आर्थिक स्थिती चतुर्वेदी कमिटी होती. केळकर समिती जी आहे, तुम्ही लक्षात ठेवा, मागास जातींचा अभ्यास करण्यासाठी विजय केळकर कमिटी नेमली होती. मागास जातींचा अभ्यास करण्यासाठी केळकर समिती नेमली होती. अबिद हुसेन समिती हाही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. लघु उद्योग सुधारणा संबंधी कोणती कमिटी नेमलेली होती, असा प्रश्न विचारलेला. सरळ सेवेला पण हा प्रश्न विचारलेला आहे. लघु उद्योग सुधारणा संबंधी कोणती समिती होती? अबिद हुसेन समिती होती, विचारायचं नाही. आणि कोठारी समिती हे तर आयोगाच्या आवडतीच आहे, सर्व एक्झामच्या आवडती आहे, कारण हा कोठारी आयोग नेमला होता, हा आयोग होता. आणि हा आयोगाने आपण जे शिकलेलं आहे 10, 2, 3 किंवा ह्या आयोगाने सूत्र सांगितलेलं होतं. म्हणजे 10वी नंतर परत 2 वर्ष होईल, म्हणजे काय होईल? 11वी आणि 12वी होईल. म्हणजे काय असेल? हे पूर्ण पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण होईल. बरोबर, प्राथमिक शिक्षण किती पर्यंत राहील? 5वी पर्यंत प्राथमिक, 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण राहील. उच्च प्राथमिक शिक्षण किती पर्यंत राहील? 7वी पर्यंत आपल्या शाळांना. बरोबर ना? शिक्षण किती पर्यंत राहील? 10वी पर्यंत माध्यमिक शिक्षण राहील. माध्यमिक शिक्षण. आणि उच्च माध्यमिक शिक्षण किती पर्यंत राहील? 11वी 12वी माध्यमिक शिक्षण राहील. म्हणून काही काही शाळेला जोडूनच 11वी 12वीचं कॉलेज असतं. तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावामध्येच किंवा तालुक्याच्या ठिकाणी 11वी 12वी पर्यंत कॉलेज आणि फर्स्ट इयर पासून वेगळ्या कॉलेजमध्ये टाकत असतात. बरोबर ना? आता आमचं जे कॉलेज होतं, नूतन मराठा हायस्कूल जळगावचं कॉलेज, ते मायबाप कॉलेज होतं. म्हणजे तिथे ज्यांच्याकडे फीज नाही, एकदम कमी कमी पैशामध्ये. मला काल 1-2 जण भेटले की आम्ही नूतन मराठाला शिकलेले आहे. बरोबर, तूच ना नूतन मराठाला शिकलेला आहे. बरोबर, तेव्हा ते कॉलेज असतं 50 रुपयामध्ये ऍडमिशन व्हायचं. 11वीला 50 रुपये. तुझं किती रुपयात झालंय? तुला जास्त रुपये लागले. F5 पासून का? मला F5 ला 50 लागले होते, पण आम्ही शिष्यवृत्ती म्हणून कापून घेत, कारण पहिल्यांदा पैसे तर भरायला काय करतो. बरोबर ना? घरचे फक्त पास काढून देत. ते पण आमचं गाव 8 किलोमीटर होतं, तिथून 60 रुपयाची पास लागत जाय वाटतं, 60-120. आता मी गेलो होता मागे, तेच पास आता काहीतरी 260 का 270 80 रुपयात झाले. आमच्या गावाचं पहिलं तिकीट 3 रुपये तिकीट लागत जाय, आता मी तिकीट बघितलं 21 रुपये तिकीट होतं. बसनं गेला होता, म्हणलं चला बसनं जाऊन बघू कधीतरी. असं आहे, कारण बरेच वर्ष आले बसनं गेलेला नव्हता, कारण आपण पुण्याहून जाताना रेल्वे किंवा ट्रॅव्हलचा वापर करतो. घरी असते टू व्हीलर असते, बसण्याचं काम नाही. आणि इथे असते सिटी बस असतात, इथे काय आपल्याला माहिती आहे, रिक्षात बसलं जास्तच भाडं, फक्त सिटी बसमध्ये बसलं तेवढं कमी लागतं. मेट्रोत बसले का नाही तुम्ही पुण्यामध्ये? बसून पहा, म्हणजे रविवार गिरवार कधी आला तर इथून बसायचं, 20 रुपयाचं तिकीट काढायचं, पिंपरी चिंचवडला जाऊन यायचं, तिथून परत 20चं काढायचं, फिरून यायचं. म्हणजे मेट्रो किती भारी बनवलेली आहे, पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही, इतकं भारी वाटतं मेट्रो मध्ये. बरोबर, आणि मस्त वाटतं बसून बघा असं.
बघा कोठारी कमिटी 10-2-3 हे बाई हे शैक्षणिक हे बाई सांगितलं होतं. आणि ही कमिटी कधी नेमली होती 1964 ते 1966 मध्ये नेमलेली होती. आणि या कमिटीने सांगितलेलं होतं की शिक्षणावर किती टक्के खर्च करायचा आहे, 6% खर्च करायचा. पण आपल्या गव्हर्नमेंटनं इतक्या कमिटीने 6% 5% खर्च सांगितला. आपल्या गव्हर्नमेंटनं आतापर्यंत शिक्षणावर 6% पर्यंत खर्चापर्यंत कधीच पोहोचलेलं नाही. 2 आणि 3% आपल्या शिक्षणावर खर्च करताय. जास्तीत जास्त आता 4-3.5% खर्च होत असेल. तुम्ही टाकून बघा, किती वर्ष टाकून बघा, त्याच्यावरती खर्च होत नाही. पण जितक्या जितक्या कमिटी आल्या शिक्षणाविषयी, मग तो पहिला राधाकृष्ण आयोग असो, बाकीच्या बऱ्याचशा कमिट्या असो, तुम्हाला जे शिक्षणाविषयी कमिट्या सांगितल्या होत्या मी तिकडे इतिहासमध्ये, बरोबर, त्या सर्वांच्या सर्व कमिट्यांमध्ये सर्वांमध्ये सांगितलं होतं शिक्षणावर 6% 5% खर्च करा. पण यांनी काही केलेला नाही. असो, ठीक आहे. कोठारी कमिटी लक्षात ठेवा. शिक्षण सुधारणाविषयी कोठारी कमिटी होती. 10-3 बाई सूत्र सांगितलेलं होतं. हा. आणि पुढची जी समिती आहे, मंडल आयोग म्हणतात आपण त्याला. मंडल आयोग. या मंडल आयोगामुळे राजीव गांधींचं सरकार बनलेलं होतं. या मंडल आयोगामुळे त्यावेळेस जो वातावरण निर्माण झालं होतं 89, 89, 91, या साली, या वर्षी यम ही गोष्ट भरपूर चालत होती. मंडल, मस्जिद, मंदिर, मुस्लिम, बरोबर ना, या सर्व बघा ना, ह्या गोष्टी सर्व सर्व गाजत होत्या. हा मंडल आयोग नेमला होता काय संबंध होते, मागास जातींना आरक्षण देण्यासाठी. मग या आयोगाच्या शिफारसी होत्या की मागास जातींना किती टक्के आरक्षण, 52% आरक्षण, म्हणजे सर्व सर्व मिळून 52% आरक्षणाच्या वरती जायचं नाही असं सांगितलं होतं. आणि आता कधी बघितलं तर काही राज्यांमध्ये, आपल्याच राज्यामध्ये कधी बघितलं तर 62-65% 62%, 61-62% आपल्या राज्यामध्ये आहे. तामिळनाडूमध्ये कधी बघितलं जास्त आहे, 79% पर्यंत आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं आरक्षण आहे. परंतु खरं आरक्षण कितीपर्यंत सांगितलं होतं, 52% पर्यंत होतं. पण आरक्षणाची आता पद्धत थोडीफार बदलवण्यासारखी झाली आहे. कारण का, जे आरक्षण मध्ये आहे, काही काही आरक्षण मध्ये भरपूर श्रीमंत लोक आहेत, त्यांना खरंच आरक्षणाची गरज नाही. कारण त्यांची मुलं, त्यांचे नातू, त्यांचे सर्व आरक्षणाचा फायदा घेत आहे. पण बाकीच्या गरीब लोक पर्यंत प्रॉपर आरक्षण पोहोचत नाही. म्हणून चालू आहे की तुम्ही आर्थिक निकषावर आरक्षण करा. पण आपल्याकडच्या दुकानदार, अजून सर्व्हिस म्हणता माझं 50,000 60,000. आणि आपले आपले जे भाऊ साहेब आहे, आता त्यांचं नाव ग्राम विकास अधिकारी ना, बरोबर ना, जे करत आले ते आपल्याला उतारा किती रुपयाचा काढून देता बरं का. तुम्ही कधी गेले आणि गावात कधी बोलले आम्हाला उत्पन्न दाखवा द्या, त्यांच्या मनानं 51,000 52,000 1 लाख तर वरती देत असणे इतकं इतकं उतारा. आपण ते विचार कोण्या वेळे 50 बी एकर 40 बी एकर जमीन असली तरी पण ते तेवढाच उतारा देतो. बरोबर. असं आहे. तुम्ही किंवा तुमच्या गावातला जो सर्वात श्रीमंत माणूस असतो त्याला म्हणा, चाल म्हणा आपण उत्पन्न दाखला काढायला जाऊ म्हणा, आपण घेऊ म्हणा. असं आहे की इतकाच उत्पन्न दाखला देता. असो, ते काही असो, पण तुम्हाला मंडळ समिती समजली का. मंडळ समिती काय संबंधी आहे, मागास जाती आरक्षणासंबंधी आहे. नरसिंह कमिटी कशा संबंधी आहे, वरती पण बघितले आपण, बँकिंग सुधारणा समिती, तेव्हा हे नरसिंह कमिटी आहे. ही रंगराजन समिती कशासाठी आहे, बचत आणि गुंतवणूक दर या संबंधी आहे. सुब्बाराव समिती हे मौद्रिक धोरणासंबंधी आहे. सुब्बारावची कमिटी आहे मौद्रिक धोरण. आणि दीपक पारेख संबंधी, पारेख हे काय संबंधी आहे, रोखे बाजार नियमावली संबंधी आहे. बघा, रोखे मी असं लक्षात ठेवलेलं आहे, दीपक पारेख. आता तुम्ही बाकीच्या ज्या काही ट्रिक्स सांगितल्या त्याही तुमच्या लक्षात कधी राहिल्या, बाकीच्या समित्या तुम्हाला निवडता येतील. ही रंगराजन समिती सार्वजनिक खर्चासंबंधी आहे. आणि यश वर्मा समिती व्यापारी पुनर्रचना संबंधी आहे. तर मी तुम्हाला आता पुढे काही काही बँका पण सांगणार आहे. तुम्हाला वाटलं तर लिहा, पण आपण एक 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 माहिती सांगत आहे.
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण हे झालं होतं कधी 6 डिसेंबर 2017ला. रेपो दर आहे. रेपो दर म्हणजे व्यापारी बँकांना रिझर्व्ह आरबीआय ज्या दराने कर्ज देते त्याला काय म्हणतात? रेपो दर म्हणतात. रिव्हर्स रेपो दर, व्यापारी बँका आरबीआय ला काय देतात? कर्ज देतात, त्याला काय म्हणतात? रिव्हर्स रेपो दर म्हणतात. म्हणजे इथून व्यापारी बँका काय करतात? कर्ज घेतात कोणाकडून? आरबीआय कडून. त्याला रेपो दर म्हणतात. आणि रिव्हर्स रेपो म्हणजे आरबीआय काय करते? व्यापारी बँकेकडून कर्ज घेते. आता ते कशामुळे घेत असेल बरं का? आता उदाहरणार्थ मंदी आलेली आहे, बरोबर? मंदी आलेली आहे, लोकांच्या मग आरबीआय काय करते? उदाहरणार्थ त्यांच्या 6% कधी दर कधी असले तर हा काय करून टाकते? 5% टक्केवारी कमी करते. व्यापारी बँक काय करतील? इथून कर्ज घेतील. म्हणजे पहिले व्यापारी बँकांचा कर्ज रेट कधी असला 12% कधी असला, यांनी कधी 8% कधी करून टाकला, तर मग लोक काय करतील? बँकेचा ते कर्ज काढतील. मग लोकांच्या हातात पैसा आला, लोक काय करतील? मॉल मध्ये जातील, टीव्ही घेतील, फ्रीज घेतील, हे घेतील, आलाना घेतील, फलाना घेतील, बरोबर ना? म्हणजे काय होईल? जे मंदी होती ते काय होईल? ते स्थिर राहील, बरोबर? मग बँकांना वाटलं आता परत म्हणजे अर्थव्यवस्था अशी मेंटेन केली जाते बरं का. आणि हे सर्व मेंटेन कोण करण्याचं काम करतं? आरबीआय म्हणतात. मग उदाहरणार्थ की आता बँकेचा रेट लय स्वस्त झाला आहे, भरपूर लोकांनी कर्ज काढलंय, लोकांकडे भरपूर पैसा बी आलाय, खरेदी बी करताय, परंतु सर्व गोष्टी काय होत आहे? वस्तूची कमतरता होते. असं भाषा लागलं तर मग अप्रथम मरण्याची शक्यता असते ना. म्हणून मग हे काय करते? बँकेच्या व्यापारी बँकांकडून पैसे काढून घेते. म्हणजे हे व्यापारी बँकांकडून काय देते? कर्ज देते. मग इथे आरबीआय ला कर्ज दिलं जातं. म्हणजे यांच्याकडे पैसे राहतात का शिल्लक? नाही, यांच्याकडे पैसे शिल्लक नसले हे लोकांना पैसे देतील का? नाही. मग लोक खरेदी करतील का? नाही. तुम्हाला कन्सेप्ट सांगितलं आणि रिव्हर्स रेपोच्या. हा, तेव्हा हे रोख राखीव प्रमाण आहे, सीआरआर आहे, आणि हा काय आहे? एसएलआर आहे. म्हणजे आपले जे काही पैसे आहे हे कोणाकडे ठेवले जाते? व्यापारी बँका काही पैसे आरबीआय कडे ठेवतात, त्याला काय म्हणतात? सीआरआर म्हणतात. आणि एसएलआर कशाला म्हणतात? आपल्या स्वतःजवळ पैसे ठेवणे याला काय म्हणतात? एसएलआर म्हणतात. एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला व्याख्या सांगत आहे, पुस्तकी भाषा सांगत नाही. वन लाईन मध्ये तुम्ही पुस्तकामध्ये ह्याच व्याख्या 5-5 ओळीमध्ये आहे, तुम्ही वाचून घ्या. कुठलं तरी पुस्तक, कुठल्याही पुस्तकात वाचतात तर 4-4, 5-5 ओळीमध्ये व्याख्या दिलेल्या आहे. पण मी 100% बरोबर सांगत आहे. इथे बघा, हे पाठ करायचं नाही, कारण हे सीआरआर, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे कायम स्वरूपी बदलत राहतात. 2-2, 3-3 महिने आले बँकांचं धोरण बदलतं, आणि 2-2, 3-3 महिने आले हे दर बदलत असतात. त्यामुळे ह्या गोष्टी पाठ करायच्या नाही. मास्टर लोक पण पाठ करतात, तुम्ही पण पाठ करायचा. आता बँक ब्रिक्सचे सदस्य जे आहे, चीन आहे, ब्राझील आहे, असो किंवा हे सदस्य आहे. आपण ते आता पुढील तक्त्यांमध्ये बघू बाकीचं माहिती. तुम्हाला हे कळालं का? काय याची रिव्हिजन करायची आपण समित्यांची पटकन 2 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करून घेऊ. बघा, राज्य समिती राहील लक्षात, बोला काय संबंधी आहे? कृषी संबंधी. भगवती समिती बेरोजगार. वांछू छो कोणाला करायचं आहे? प्रत्यक्ष करायला छो करायचं आहे. एलके झा समिती आणि रेखी समिती अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर. स्वामीनाथन काय संबंधी आहे? लोकसंख्या धोरण. महालनोबिस हे काय संबंधी आहे? राष्ट्रीय उत्पन्न. भूत लिंगम समिती हे काय संबंधी आहे? कामगार उत्पन्न व किमती संबंधी भूतलिंगम. नरेश चंद्र हे काय संबंधी आहे? कॉर्पोरेट गव्हर्नन्स संबंधी आहे. तर सरकार कुठे कुठे असतं? सरकारी कमिटी, केंद्र राज्य खुशरो समिती हे काय संबंधी आहे? कृषी पतधोरण. तर हजार काय असतात? हजारी समिती औद्योगिक धोरणासंबंधी आहे. तर दत्त समिती हे काय संबंधी? औद्योगिक परवाना संबंधी आहे. बलवंत राय मेहता समिती काय संबंधी आहे? पंचायत राज विषयी आणि लोकशाही विकेंद्रीकरण विषय आहे.
राजा चलैयावी कमिटी तुमच्या लक्षात राहिली पाहिजे, बरोबर ना. काय सांगितले? कर सुधारणा. नरसीएम कमिटी बँक वित्त सुधारणा संबंधी सांगितले. आणि जानकीराम हे प्रतिभूती घोटाळा. रिची तुमच्या लक्षात आलेली आहे, रिची आणि इल्तेजा. तर गोस्वामी पण सांगितले. गो कोणाला करायचं आहे? आजाराला करायचं आहे. आणि किती वेळा करायचं आहे? 3 वेळा. तिवारी समिती पण आहे, लक्षात ठेवा. मल्होत्रा लक्षात ठेवा, विमा क्षेत्र सुधारणा संबंधी मल्होत्रा कमिटी आहे. विजय केळकर हे गॅस नैसर्गिक गॅस मूल्य. तर भंडारी समिती काय संबंधी आहे? प्रादेशिक ग्रामीण बँक या संबंधी भंडारी समिती आहे. पुढे डी के गुप्ता समिती दूरसंचार. वेणुगोपाल समिती सार्वजनिक वितरण. ज्ञान प्रकाश समिती साखर घोटाळा. अजित कुमार सैनिकी वेतन. देव देव सांगितलं काय संबंधी? असंघटित क्षेत्र संबंधी आहे. चक्रवर्ती समिती हे बँकिंग क्षेत्र सुधारणा विषय आहे. तारापूर कमिटी भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्यासाठी होती, परंतु रुपया अजून पण परिवर्तनीय झालेला नाही. अलेक्झांडर कमिटी हे आयात निर्यात धोरण. आणि महाजन समिती हे साखर उद्योग. आर व्ही गुप्ता समिती कृषी पतासंबंधी. तारापूर कमिटी यूटीआय शेअर चौकशी. आणि एस एम खान समिती वित्तीय संस्था बँक. सारथी सोम कर सुधारणा समिती होती. आणि वाय व्ही रेड्डी आयकरा सूट. भुरेलाल काय आहे? भुरी मोटार वाहन आहे. तर राजेंद्र सच्चर समिती एमआरटीपी ऍक्ट. आणि मुस्लिम अभ्यास तसंच ठेवायची सांगितले आहे. रंगराजन कमिटी पेट्रोलियम उत्पादन खाजगी क्षेत्र सुधारणा. शुंगलू कमिटी सरदार सरोवर त्याबद्दल मी तुम्हाला बरीचशी माहिती सांगितली. तेंडुलकर समिती ही दारिद्र्य रेषा संबंधी होती. अजून रंगराजन समिती व्यापार शेत. चतुर्वेदी समिती तेल कंपन्या आर्थिक स्थिती. केळकर समिती मागास जातींचा अभ्यास करण्यासाठी. तर अभिज हुसेन समिती लघु उद्योग सुधारणा. कोठारी कमिटी विषयी बरंच सांगितलं. हे शैक्षणिक सुधारणा विषयी होती. तर मंडल समिती काय संबंधी आहे? मागास जाती आरक्षणासाठी आहे. नरसीएम कमिटी काय संबंधी आहे? बँकिंग सुधारणा. रंगराजन समिती बचत गुंतवणूक. सुब्बाराव समिती मौद्रिक धोरण. दीपक पारेख समिती रोखे बाजार. रंगराजन सार्वजनिक खर्च. आणि एस वर्मा समिती व्यापारी बँक पुनर्रचना. अशा समित्या तुम्ही 100% लक्षात ठेवा, कारण तुम्हाला प्रश्न विचारला जातो. 2 मिनिटात पाणी पिऊन घेऊ द्या. पुढच्या आठवड्यात मला असं वाटतं मी तुमचा राज्यशास्त्र पेपर घेईल, बरोबर. तो कधीही घेऊ शकतो. मला ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी डायरेक्ट जवळजवळ 100 प्रश्नांचा असेल. इकॉनॉमिक्सचा पेपर घेईल, जवळजवळ 50-1 प्रश्नांचा तो पेपर असेल. आणि कुठला विषय झाला आपला? इतिहासचा पेपर घेईल, बरोबर. मध्ये आपण कधीतरी भेटले अजून 2 तारखेनंतर, तर त्यावेळेस मी तुमचा चालू घडामोडीचा पेपर घेईल, बरोबर. पेपर का की तुमच्या लक्षात आलंय का नाही? कारण पेपर प्रश्न सोडवत राहिले पाहिजे. 100 प्रश्न राहतील, एकदम चांगल्या लेवलला प्रश्न राहतील. तुमच्या त्या 100 प्रश्नांमधून 3 प्रश्न 4 प्रश्न सरळ सेवेला इझी कंप्लीट होतील. आणि तुम्ही कंबाईन करत गेले तर 7-8 प्रश्न इझी कंप्लीट होतील त्या 100 प्रश्नांमधून. इतका चांगला पेपर काढेल. बोला. आता मी त्यांना सांगेन की तुम्हाला गोल करायला द्या, बरोबर. म्हणजे तुम्ही जमा पण केलं, काय जमा कराल तेव्हा ते आन्सर शीट जमा करा आणि प्रश्नपत्रिका तुमच्या जवळ तर सांगेन मी त्यांना. यावेळी आपण एकमेकाजवळ असे सारखं पहिल्यांदा असे जमा करीन, नंतर असे वाटू, म्हणजे तुम्हाला इथले ते मार्क करते. आणि ज्या प्रश्नपत्रिका जे उत्तरपत्रिका आहे त्यांना देऊ आपण, असं करू. असं आहे. झालं काय? आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो.
इथे ओपन नाही करत ते, कारण मी बरेचसे फोटो काढलेले आहे. कारण असे पण मी तुम्हाला नाव सांगेन, कारण तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता, तसा कॉपीराईट पडत नाही, पण असा पडत नाही. किती बोलता बरं का. तुम्हाला विकसनशील आणि विकसित देश म्हणजे काय, अतिउच्च विकसित असतात, त्यांचं उत्पन्न भरपूर जास्त असतं, ते विकसित आहे. विकसनशील म्हणजे ते विकासच होण्याच्या मार्गावर असतात. अविकसित म्हणजे त्यांच्याकडे प्राथमिक गरजा सुद्धा भागवल्या जात नाही. सर्व ते प्राथमिक गरजा किंवा जास्तीत जास्त प्राथमिक व्यवसायावर गुंतलेले असतात, तेव्हा ते काय आहे, विकसित देश आहे. लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदा आता आपली अर्थव्यवस्था कुठल्या प्रकारची आहे. पहिल्या दुसऱ्या योजनेमध्ये आपली आदेशात्मक अर्थव्यवस्था होती, कारण आपल्याला फक्त विकास करायचा होता. बरोबर. नंतर सूचक नियोजन आपण कधी स्वीकारलं, तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे प्लॅनिंग करून आपल्याला असं नियोजन करायचं आहे. ही 1991 ला म्हणजे आपण सूचक नियोजनाचा अवलंब केला होता. आणि आता आपल्या पुढे बरेचसे आव्हान आहे. चक्रव्यूहात्मक आव्हान आपण स्वीकारत आहे. म्हणजे तुम्ही आपण खाजगीकरण करतोय बरच, बरोबर ना. कुठल्याही देशातल्या आपले दरवाजे आपण ओपन ठेवलेले आहे. तुम्ही आमच्या देशात या, आम्ही तुम्हाला अशा सुविधा, जमीन पुरवू, रोजगार पुरवू, चांगले लोक देऊ, चांगले हवामान देऊ, बरोबर ना. सर्व म्हणजे आपण लोक त्यांना वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांना काय दाखवतो, आमिष दाखवतोय. तुम्ही काय करा, आपल्या देशात या, गुंतवणूक करा, म्हणजे आमच्या देशामध्ये गुंतवणुकीचा वाढेल आणि आम्ही होऊ. अशा पद्धतीने आपण चक्रव्यूहात अटकलेले आहे. परंतु ही चांगली गोष्ट आहे का? चांगली गोष्ट आहे. लोकसंख्येचा विचार कधी केला तर सर्वात जास्त लोकसंख्येचा तीन आहे, बरोबर ना. आपण लोकसंख्येचा विचार म्हणजे आपण लोकसंख्या कोणती पकडतो, आताची पकडेल का, कारण आता जनगणना झाली का आपली, नाही. त्यामुळे 2011 ची जनगणनेनुसार विचारलं. हा, ते पुस्तकांमध्ये आलंय, परंतु ते जनगणनेचे आकडे नाही. त्यांनी 2024 चे जे अंदाजित आकडे आहे तेव्हा इथे दिलेले आहे. आणि पहिला देश कुठला दिलाय, भारत दिलाय ना. हा, पहिला देश भारत दिलाय, दुसरा देश चीन दिलाय, तिसरा अमेरिका दिलेला आहे, चौथा इंडोनेशिया दिलेला आहे. हे असं पुस्तकांमध्ये आता आलंय, बरोबर. तर जनगणना विचारताना 2011 ची जनगणना विचारतात. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताचा लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो, दुसरा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक चीनचा लागतो, तिसरा क्रमांक इंडोनेशिया, अमेरिका, नंतर इंडोनेशिया आहे, नंतर पाकिस्तान आहे, ब्राझील आहे, नायजेरिया आहे, बांगलादेश आहे. असे पहिले 8 देश आहे. लक्षात ठेवू शकता तुम्ही. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र माहिती का तुम्हाला? प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, द्वितीय क्षेत्र म्हणजे काय, आणि तृतीय क्षेत्र म्हणजे काय? जे उद्योग निसर्गावर आधारित आहे त्याला काय म्हणतात, प्राथमिक क्षेत्र म्हणतात. पहिल्यांदा मी सांगितलेलं आहे. नैसर्गिक स्रोतापासून उत्पादने घेणाऱ्यांच्या आर्थिक क्रिया जे चालतात ते प्राथमिक क्षेत्र आहे. म्हणजे ऊस असो, अजून कापूस असो, अजून दुग्ध उत्पादन असो, हे कशात गणले जातात, अजून मासेमारी असो, हे कशात गणले जातात, प्राथमिक क्षेत्रामध्ये गणले जातात. म्हणजे कृषी आणि संलग्न कृषीच्या संलग्न जे क्षेत्र आहे हे कशामध्ये आहे, प्राथमिक क्षेत्रामध्ये आहे. द्वितीय क्षेत्र म्हणजे काय, नैसर्गिक उत्पादनांचे रूपांतर इतर घटकांमध्ये करणाऱ्या क्रिया ज्या आहे. म्हणजे आता आपण तिकडे ऊस पिकवला, प्राथमिक क्षेत्रात आहे, आणि ऊस कुठे नेला, साखर मध्ये. ऊसाचं काय केलं, साखर केली, बरोबर ना. हा 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 कुठल्या उद्योगात येईल, साखर उद्योग.
द्वितीय क्षेत्रामध्ये, बरोबर ना. आणि ते साखर वाहनानं आपल्याकडे पोहोचवली, ते कुठल्या म्हणजे आपल्याला काय दिली, सेवा दिली. मग हा कोणत्या याच्यात येईल, सेवा देणे तृतीय क्षेत्रामध्ये. समजलं. प्राथमिक उद्योग प्राथमिकवर अवलंबून जे असतात त्याला काय काय म्हणतात, द्वितीय क्षेत्र असं म्हणतात. कापूस बनवला, तिकडे कापूस पिकवला होता, कापसापासून काय बनवला, कापड बनवला. म्हणजे कारखानदारी सांगतो मी डायरेक्ट तुम्हाला. एक कशामध्ये येईल, कापड उद्योग. हा कशामध्ये येईल, द्वितीय क्षेत्रामध्ये. दुग्ध, तिथे दूध बनवलं होतं, तिथे दुग्ध पावडर बनवलं द्वितीय क्षेत्रामध्ये. असे उद्योग आहे. उद्योग क्षेत्राचा यामध्ये समावेश होतो. तृतीय क्षेत्रामध्ये प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला जे पूरक असतात ते तृतीय क्षेत्रामध्ये येतात. म्हणजे वाहतूक आहे, हे कशात आले, तुम्हाला मी सांगितलं, साखर आपल्यापर्यंत पोहोचवली म्हणजे वाहतूक झाली, म्हणजे आपल्याला सेवा दिली. हे कशामध्ये आहे, आहे तृतीय क्षेत्रामध्ये आहे. वित्त आहे, हे कशामध्ये आहे, तृतीय क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे सेवा क्षेत्र हे कुठल्या याच्यात येतात, तृतीय क्षेत्रामध्ये येतात. लक्षात ठेवायचं आहे. प्राथमिक, द्वितीय, तृतीय उद्योग. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1990 ला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची स्थापना झाली आहे. आणि आताची जी आकडेवारी आहे, आपण ते इंडेक्स चालू घडामोडी तर बघणारच आहोत. उद्या परवापासून, परवाच्या दिवसापासून तर तुम्हाला त्यामध्ये मी करंट इव्हेंट मध्ये सांगतो. कारण इथे जे आहे हे जुने आकडेवारी आहे. बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सर्वात पहिल्यांदा कोणती समिती नेमली होती, कोणी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं पहिल्यांदा, दादाभाई नौरोजी यांनी मोजलेलं होतं 1868 मध्ये. किती रुपये राष्ट्रीय उत्पन्न सांगितलं होतं, वार्षिक 20 रुपये राष्ट्रीय उत्पन्न सांगितली होती. नंतर विचार भिराव ही कमिटी नेमलेली होती. आणि नंतर राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली होती. मी तुम्हाला इथे वाचून दाखवलं, पीसी महालनोबिस, हे वाचून दाखवलं मी तुम्हाला. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते, पीसी महालनोबिस हे होते. तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि कंबाईनलाही प्रश्न विचारला जातो, राज्यसेवेलाही विचारला जातो, नगर परिषद, जिल्हा परिषदलाही विचारला जातो. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झालेली आहे, कधी झालेली आहे, 4 ऑगस्ट 1949. लक्षात ठेवा, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 ला झाली. त्याचे अध्यक्ष कोण होते, पीसी महालनोबिस होते. आणि सदस्य कोण होते, डी.आर. गाडगीळ आणि व्ही.के.आर. राव. गाडगीळ आणि राव होते, हे लक्षात ठेवा. कारण जसं वरती जाल तसं प्रश्नाचं स्वरूप काय होईल, वाढत जाईल. राष्ट्रीय उत्पन्न समिती सांगितले मी तुम्हाला, अध्यक्ष कोण सांगितले, पीसी महालनोबिस सांगितले. आणि स्थापना कधी सांगितली, 4 ऑगस्ट 1949 ला गाडगीळ आणि राव. हे काय सांगितले, व्ही.के.आर. राव आणि गाडगीळ हे काय सांगितले, सदस्य सांगितले. तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे आता पुढच्या कन्सेप्ट मध्ये उत्पाद पद्धत आहे, उत्पन्न पद्धत आहे आणि खर्च पद्धत आहे, असा आहे. परंतु ह्या लेवलचा जो प्रश्न आहे हा कंबाईन मेन्सला राज्यसेवेला विचारला जातो. बरोबर, सांगू का तुम्हाला. म्हणजे कंबाईन मेन्सला राज्यसेवेला, राज्यसेवा भारता अरे सरळ सेवेला आणि इथे असा प्रश्न विचारला जातो, भारतामध्ये उत्पन्न मोजण्याच्या कोणत्या पद्धती वापरल्या जातात. मग ऑप्शन असतं उत्पाद पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत असा आहे. असे ऑप्शन आहे. तर मित्रांनो, उत्पाद पद्धत आणि उत्पन्न पद्धत, प्रॉडक्ट मेथड आणि प्रोडक्शन मेथड, प्रॉडक्ट मेथड आणि इन्कम मेथड, हे भारतामध्ये वापरले जातात. आणि जे खर्च पद्धत आहे ही भारतामध्ये वापरली जाते का नाही, ही विकसित देशांमध्ये वापरली जाते. इतकं तुम्ही लक्षात ठेवू शकता. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे बघा काय, तर एका आर्थिक वर्षामध्ये देशांतर्गत संस्थांनी कमवलेले जे उत्पन्न असतात त्याला काय म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. आणि उत्पादन म्हणजे काय असतं, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या उत्पादन काढलं जातं, ते लक्षात ठेवा. अजून थोड्या वरती कठीण कधी गेला तर म्हणजे राज्यसेवा मेन्स दिली तुम्ही पुढे, तर राज्यसेवा मेन्सला असे प्रश्न विचारले जातात की राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न पद्धत कशाशी संबंधित आहे. उत्पाद पद्धती स्टॉकशी संबंधित आहे आणि उत्पन्न पद्धती फ्लोशी संबंधित आहे. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप कसं होत जाईल, वर गेल्यावर थोडं कठीण होत जाईल.
ना. तुम्ही काय लक्षात ठेवायचं, भारतामध्ये कोणत्या पद्धती वापरल्या जातात, उत्पादन पद्धत वापरली जातं आणि उत्पादन पद्धत भारतामध्ये वापरली जाते. आणि अमेरिकेमध्ये किंवा विकसित देशांमध्ये उत्पाद पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या तिन्ही पद्धतीचा वापर केला जातो. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. येते लक्षामध्ये. हा. आर्थिक वर्ष विचारले जातात. आपला आर्थिक वर्ष काय आहे? आपला आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. पण भारताचं आहे का? एक त्याच्यात भारत, इंग्लंड, कॅनडा, जपान, सिंगापूर, हाँगकाँग आणि दक्षिण आफ्रिका यांचं सर्वांचं 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. आणि बाकीच्यांचं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आहे. बाकीचे म्हणजे कोण? रशिया असो, चीन असो, फ्रान्स, नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रिया तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही. बेल्जियम, डेन्मार्क, ब्राझील, मलेशिया, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, युएई, सौदी अरेबिया, झिम्बाब्वे, श्रीलंका यांचं 1 जानेवारी ते 31 मार्च. भारताचं पण करायचं चालू होतं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे करायचं चालू होतं. भारतानं काही केलेलं नाही अजून. पहिल्यांदा जेव्हा आर्थिक वर्षाची स्थापना झाली म्हणजे 1960 ला पहिल्यांदा आपलं आर्थिक वर्ष हेच होतं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. नंतर 1966 पासून आपलं आर्थिक वर्ष चेंज करण्यात आलं होतं. तर मित्रांनो 1 जुलै ते 30 जून पर्यंत बघा ऑस्ट्रेलियाचा आहे, मॉरिशसचा आहे, पाकिस्तानचा आणि कॅनडाचा आहे. तर अमेरिकेचा 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर पर्यंत अमेरिका आणि थायलंडचा आहे. असो बाकी काही आपल्याला घेणं नाही. पण तुम्ही हे लक्षात ठेवा भारताचं काय आहे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. हे लक्षात तुम्ही ठेवू शकता तिथे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची स्थापना कधी झाली आहे? 1990 तुम्हाला मी सांगितले. पैशाचे कार्य हे तुम्हाला विचारले जात नाही, बिटकॉइन हे विचारले जात नाही. टाकसाळ विचारले जातात. खालीलपैकी टाकसाळ कोणकोणत्या ठिकाणी आहे? टाकसाळ नोटा नाणे छापणे याला काय म्हणतात? टाकसाळ म्हणतात. कोलकात्याला आहे, हैदराबादला आहे, मुंबईला आहे आणि नोएडाला आहे. तेव्हा हे नाणे छापले जातात टाकसाळ. बरोबर. नाशिकला जे आहे कोण जर बोललं तिथे नोटा छापले जातात. तिथे असा प्रश्न विचारला जातो 20 रुपयांची नोट कुठे छापली जाते असा प्रश्न विचारला जातो. मग ते लक्षात ठेवायचं नाशिकला. अजून पुढे अजून प्रश्न तुम्हाला असा विचारू शकतात खालीलपैकी कोणत्या वर्षी नोटा बंद करण्यात आल्या? बरोबर ना. म्हणजे कुठे कधी कधी केलेलं आहे त्या 1946 केलंय. 1946 कोणकोणत्या नोटा बंद केल्या बघा. 500 रुपयाची नोट बंद केली होती, 1000 आणि पहिले 10,000 रुपयाची नोट पण होती. या 1946 या नोटा बंद केलेल्या होत्या. तर मित्रांनो 1978 1000 रुपयाची नोट बंद केली, 5000ची पण नोट बंद केली आणि 10,000ची पण नोट बंद केली. कारण जी 10,000ची नोट बंद झाली होती पुढे लगेच काही दिवसानंतर चालू झाली असेल. परंतु 78 मध्ये जेव्हा 5वी पंचवार्षिक योजना होती त्यावेळेस या नोटा बंद करून टाकलेल्या होत्या. लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणाच्या कालखंडामध्ये? मोरारजी देसाईच्या कालखंडामध्ये. मोरारजी देसाई सरकार आलं होतं ना, मी तुम्हाला सरकती योजना सांगितले होते. बरोबर. यांनी हे सरकार हे नोटा बंद केलेल्या होत्या. कोणकोणत्या? 1000, 5000 आणि 10,000. आणि आता आपले माननीय पंतप्रधान यांनी कोणत्या नोटा बंद केल्या? 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून टाकल्या. 2000 रुपयांची नोट बंद नाही झाली, ते चलनातून काढून घेतली. बरोबर. तुम्हाला माहिती असेल चलनातून काढून घेणे म्हणजे काय केलं की हळूहळू जशा जशा गव्हर्नमेंटकडे नोटा येतील तशा त्यांनी मार्केटमध्ये त्या परत सोडल्या नाही, त्या जमा करून घेतल्या आणि त्यांना मुदत दिली बाकी लोकांना की तुम्ही इतक्या इतक्या दिवसाच्या आत त्या 2000 रुपयाच्या नोटा जमा करून टाका. मग त्या कोणाकडे राहिल्या? गव्हर्नमेंटकडेच राहिल्या. तुम्हाला सांगितलं की त्यावेळेचे आपले आरबीआयचे गव्हर्नर कोण होते? उर्जित पटेल होते. अर्थमंत्री कोण होते? अरुण जेटली होते. आणि पंतप्रधान कोण होते? नरेंद्र मोदी होते. आणि ह्या नोटा कधी बंद झाल्या होत्या? 9 नोव्हेंबर 2016 रात्री 8 वाजता माननीय पंतप्रधान आले आणि सांगितलं उद्यापासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद होणार आहे. लोक लगेच पळाले बँकेमध्ये नंबर लावण्यासाठी.
तुम्हाला माहिती असेल काय काय तर. माझ्याकडे पण एकच होती तेव्हा पण, एकच नोट होती. असं आहे. हे करन्सी प्रेस नोट. आता प्रेस, आता नोटा कुठे कुठे छापल्या जातात? नाशिक रोडला छापल्या जातात, देवासला छापल्या जातात, म्हैसूरला छापल्या जातात आणि चालबोलणीला छापल्या जातात. तिथे नोटा छापल्या जातात. तुम्हाला हे विचारत नाही, M1 M2 M3 तुम्हाला विचारत नाही, त्यामुळे ते सांगत नाही मी. हा, चलनवाढ बघा. चलनवाढीचे कोणकोणते आहेत? रांग 4 प्रकार पडतात. एक, तुम्हाला प्रश्न विचारला जातो इथे. चलनवाढीचे किती प्रकार आहे? 4 प्रकार आहेत. एक आहे रांगणारी चलनवाढ, दुसरी आहे चालणारी, नंतर पळणारी आणि नंतर बेसुमार, असे चलनवाढीचे प्रकार आहेत. जे रांगणारी चलनवाढ आहे, चलनवाढीचा दर हा 3% असतो, म्हणजे अपेक्षापेक्षा कमी असतो. मग 3% कधी असला किंवा 3%च्या खाली कधी असला तर आपल्याला आपण आर्थिक मंदीत जाण्याचे आपले चान्स असतात. चालणारी चलनवाढ चांगली असते, कारण का आपण मंदीत बी जाता नाही आणि जास्त तेजीत पण नाही जाता. चालणारी चलनवाढ. अर्थव्यवस्थेला पूरक पूरक चलनवाढ असा प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला विचारला जातो. नगर परिषदला, जिल्हा परिषदला सहसा विचारला जातो. अर्थव्यवस्थेला पूरक चलनवाढ कोणती आहे? चालणारी आणि चालणारी चलनवाढीचा दर किती असतो? 3 ते 10% पुढे पडणारी 10 ते 20 असते आणि तिच्या पुढे काय आहे? बेसुमार आहे. म्हणजे ही चलनवाढ रोखता येत नाही. म्हणजे पैसे टोपली भरून पैसे दिले तर टोपली भरून लाकडं भेटतील, म्हणजे इतके, म्हणजे पैशांना काही अर्थच राहत नाही. जेवढे पैसे, जेवढे किलो पैसे दिले तेवढे किलो हे भेटतील, असं असतं. कुठली बेसुमार चलनवाढ म्हणजे पैशांची किंमत नसते. ते फक्त जीवनावश्यक वस्तू लागतात, ते कंट्रोल होत नाही. बेसुमार चलनवाढ म्हणतात. लिंक लागते ना मित्रांनो. तुम्हाला विचारणार नाही, पण हे विचारतील आता. हा, बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना कधी झाली आहे? तुम्हाला विचारणार आहे. सुरुवातीला मालक याचे युरोपियन होते, अमर्यादित तत्वावर झाले होते. बँक ऑफ हिंदुस्थान 1770 साली स्थापन झाली होती. 1770 लक्षात ठेवायचं आहे. नंतर बँक ऑफ कलकत्ता, 3 बँका स्थापन झाल्या होत्या. बँक ऑफ कलकत्ता स्थापन झाली होती 1806 ला. बँक ऑफ कलकत्त्याचं रूपांतर बँक ऑफ बेंगॉल मध्ये करण्यात आलं होतं 1809 ला. पुढे बँक ऑफ अप्पर इंडिया हे विचारणार नाही. अलाहाबाद बँक विचारतात. पहिले युरोपियन आणि भारतीयांनी सुरू केलेली बँक कोणती आहे? अलाहाबाद बँक आहे. आणि ही अलाहाबाद बँकेची स्थापना 1865 ला झाली. आणि अवध कमर्शियल बँक, पहिली भारतीयांनी चालू केलेली बँक कोणती? अवध कमर्शियल बँक आहे. ही बँक 1881 ला चालू झाली आहे. नंतर पंजाब नॅशनल बँक, ही पण चालू झाली होती, मर्यादित तत्वावर होती, भारतीयांनी चालू केली होती, 1895 ला होती. पहिल्यांदा भारतात स्थापन झालेली बँक कोणती? बँक ऑफ हिंदुस्थान आहे. पहिल्यांदा भारतीय आणि युरोपियन चालू केलेली बँक कोणती? प्रश्न विचारू शकतील. तर ही आहे बँक ऑफ अप्पर इंडिया, पण ती नंतर बंद पडलेली होती. पण अलाहाबाद बँक तुम्ही लक्षात ठेवा 1865 ला. आणि पहिली भारतीयांनी चालू केलेली बँक कोणती? अवध कमर्शियल बँक आहे 1863 ला. नंतरची 2 नंबरची जी ही अवध कमर्शियल बँक बी बंद पडली होती. आणि नंतर ती 2 नंबरची चालू झाली होती, ही पंजाब नॅशनल बँक ही बाई चालू झाली होती. आणि ती आता पण चालू आहे. ती 1865 ला चालू झाली आहे, लक्षात ठेवा. अद्याप सुरू आहे, सर्वात जुनी बँक आहे ही अवध कमर्शियल बँक, जी चालू आहे ती. बघा, नंतर अशा बँका स्थापन झाल्या. बँक ऑफ कोलकाता मी तुम्हाला सांगितलं 1806 ला. बँक ऑफ कोलकाताचं रूपांतर बँक ऑफ बेंगॉल मध्ये झालं 1809 ला. नंतर 1840 ला बँक ऑफ बॉम्बे चालू झाली होती आणि 1843 ला झाली होती.
या 3 बँका कोणकोणत्या, कोलकाता, बॉम्बे आणि मद्रास या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण झालं 1921 ला. मग इम्पेरियल बँक चालू झाली आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर इम्पेरियल बँकेचं रूपांतर कशात झालं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. 1 जुलै 1955 यावेळेस स्टेट बँक ऑफ इंडियाचं रूपांतर झालं आहे. इथे मी तुम्हाला बँक ऑफ कलकत्ता सांगितली, बँक ऑफ कलकत्ता, नंतर बँक ऑफ बॉम्बे, नंतर मद्रास या तिन्ही बँकांचं रूपांतर 1921 ला कोणत्या बँकेत झालं, इम्पेरियल बँकेमध्ये झालं. आणि पुढे 1955 ला स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आहे. लक्षात ठेवा. सहयोगी बँका, पहिल्यांदा 8 सहयोगी बँका होत्या. नंतर या सर्व सहयोगी बँका कोणाचं मर्ज झाल्या होत्या पुढे 2017 ला स्टेट बँक मध्ये, स्टेट बँक मध्ये विलीन झाल्या होत्या. त्यामुळे बाकी आता सहयोगी बँक प्रश्न सहसा विचारला जात नाही. तर मी तुम्हाला सांगितलं होतं 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं आहे, 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. आणि 6 बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं, 15 एप्रिल 1980 ला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. तर न्यू बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण कधी झालं आहे, 1993 ला झाले आहे. पहिली विलिनीकरण झालेली बँक कोणती असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर कुठले आहे, न्यू बँक ऑफ इंडियाचे पंजाब बँक नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण झालेले आहे. पहिली विलिनीकरण झालेली बँक आहे. आता तुम्ही लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला, मुद्रा बँक, प्रधानमंत्री मुद्रा योजना चालू झाली होती. उद्योगधंदे उभारण्यासाठी अजून पण कर्ज दिले जातं. बनायचं असेल ते तुम्हाला कमी दिवसाचं कधी पाहिजे असेल तर शिशु कर्ज दिलं जातं. शिशु कर्ज म्हणजे कमी रुपयांचं असतं, 50,000 असतं. किशोर कर्ज 50,000 ते 5 लाखापर्यंतचं असतं. आणि तरुण कर्ज म्हणजे मोठा चांगला उद्योग कधी उभारायचा असेल तर 5 लाख ते 10 लाख. मुद्रा बँक योजना किंवा मुद्रा बँक कधी चालू झाली आहे, 8 एप्रिल 2015 ला तारीख पासच करायची आहे. 8 एप्रिल 2015 मुद्रा बँक योजना, मुद्रा बँक चालू झाली आहे. हे कशा संबंधी आहे, उद्योग करण्यासाठी आहे. म्हणजे आपल्याला आपल्याला आपण स्वतः उद्योग स्थापन करू यासाठी हे कर्ज दिले जातात. 3 प्रकार, शिशु कर्ज, परत किशोर कर्ज आणि तरुण कर्ज असे दिले जातात. इथे फक्त तारीख पण लक्षात ठेवली तुम्ही मुद्रा बँक योजनेची 8 एप्रिल 2015 तरीही चालेल, बाकी काही नाही लक्षात ठेवलं तरीही चालेल. बघा MSFC महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ हे तुम्हाला विचारलं जातं. महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची स्थापना कधी झाली, 1962 ला झाली आहे. 1 एप्रिल 1962 ला महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ आपण MIDC म्हणतो. त्या MIDC ची स्थापना 1 ऑगस्ट 1962 ला झाली. 1 ऑगस्ट 1962 ला MIDC ची स्थापना झाली आहे. लक्षात ठेवा, MIDC ची स्थापना विचारली जाते. आणि MSIDC म्हणजे मायक्रो, मराठी सांगतो, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ, जे महाराष्ट्र राज्य स्थापना आहे ही कधी 19 ऑक्टोबर 1962 मध्ये झाली आहे. हे तीनही 1962 च्या स्थापना आहे. लक्षात ठेवा तुम्ही. MSFC हे महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ हे तुम्हाला सांगितले. 1 एप्रिल 1962 ला MIDC ची स्थापना सांगितली. 1 ऑगस्ट 1962 ला MSIDC ची स्थापना सांगितली लघु उद्योगांसंबंधी. 19 ऑक्टोबर 1962 ला. असेच प्रश्न विचारले जातात, बाकी दुसरे नाही.
सेबीची स्थापना सांगितली होती मी तुम्हाला. कधी सांगितली सेबीची स्थापना? 1988 ला सेबीची स्थापना सांगितली. 1992 ला त्याला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता. सेबीची स्थापना सांगितली आहे. आरबीआय ची स्थापना कधी झाली आहे माहिती का तुम्हाला? 1 एप्रिल 1935 ला झाले आहे. आणि आरबीआयचा ऍक्ट कधीचा होता? 1934 चा ऍक्ट होता, लक्षात राहू द्या. आरबीआय मध्ये एक गव्हर्नर असतात, 4 डेप्टी गव्हर्नर असतात, असे 16 संचालक असतात वेगवेगळ्या ठिकाणी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काही जगातली पहिली मध्यवर्ती बँक आहे 1616 मध्ये. 1656 मध्ये. बँक ऑफ इंग्लंडची स्थापना 1694 मध्ये. फेडरल बँकची स्थापना 1613 मध्ये. अमेरिकेमध्ये सर्वोच्च बँक आहे फेडरल रिझर्व्ह बँक 1913 मध्ये झाली आहे. आणि भारतातली जी रिझर्व्ह बँक आहे ही 1935 मध्ये झाली आहे. वेगवेगळे आयोग नेमलेले होते बँक रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी. पहिल्यांदा आरबीआय ची स्थापना करण्यासाठी पहिल्यांदा चंबरलिन आयोग नेमला 1314 न्यायिक. नंतर हिल्टन आयोग नेमला 1925-26 मध्ये नेमला. नंतर रिझर्व्ह बँक कायदा झाला, हा लक्षात ठेवा तुम्ही, 10 मार्च 1934 ला. नंतर रिझर्व्ह बँकची स्थापना झाली कधी? 1 एप्रिल 1935 ला. नंतर आरबीआय चे राष्ट्रीयकरण कधी झालं हे 100% लक्षात ठेवायचं आहे. 1 जानेवारी 1949 ला आरबीआय चे राष्ट्रीयकरण झालेले आहे. बँकिंग विनिमय कायदा हा कधी झाला आहे? हा 10 मार्च 1949 ला आला. पण हे तुम्ही लक्षात ठेवा, बँकेचे आरबीआय चे राष्ट्रीयकरण कधी झाले? 1 जानेवारी 1949 ला. ऍक्ट सांगितला 34 ला, 35 ला स्थापना सांगितली आणि राष्ट्रीयकरण 49 ला सांगितलं. तिन्ही लक्षात ठेवायचे आहे. संख्यात्मक साधने, गुणात्मक साधने विचारलं जात नाही तुम्हाला. दीर्घ मुदत हे विचारलं जात नाही. हे पण विचारलं जात नाही. हे पण नाही. हे पण नाही विचारलं जात. हा, हे विचारलं जातं. भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला आणि कधी मांडला? भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 मध्ये मांडलेला आहे. कोणी मांडलेला आहे? जेम्स विल्सन यांनी मांडलेला आहे. हे लक्षात ठेवा. भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? जेम्स विल्सनने. कधी मांडलेला आहे? 7 एप्रिल 1860 ला मांडलेला आहे. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला असाही प्रश्न. भारत स्वतंत्र झाला आणि कधी स्वातंत्र्य झाला? 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला. आणि पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 ला मांडला. तो कोणी मांडलेला आहे? आर के षण्मुख शेट्टी यांनी मांडलेला आहे. आर के षण्मुख स्वतंत्र भारताचा पहिला आर के षण्मुख शेट्टी यांनी मांडलेला आहे. तुम्ही लक्षात ठेवा, लक्षातच ठेवा हे सर्व. नंतर भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? 26 जानेवारी 1950 पासून भारत काय झाला? गणराज्य झाला. बरोबर ना? भारतीय गणराज्य म्हणजे 26 जानेवारी नंतर जो अर्थसंकल्प मांडलेला आहे तो कधी? 28 फेब्रुवारी 1950 रोजी जॉन मथाई. भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे? जॉन मथाई यांनी मांडलेला आहे. तारीख तुम्ही फक्त 50 लक्षात ठेवा. तर बाकीचं तारखा हे वर्ष लक्षात ठेवा फक्त. स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सांगितला? आर के षण्मुख शेट्टी सांगितला. गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी सांगितला? जॉन मथाई यांनी सांगितला. नंतर निवडणुका झाल्या, बरोबर ना? 1952 ला निवडणुका झाल्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सरकार निवडून आलं. त्यावेळेस म्हणजे घटनेनुसार निवडणुका झालेल्या पहिल्या सरकारचा अर्थसंकल्प कोणी मांडला असा प्रश्न विचारला जातो. म्हणून आपण म्हणतो आपले पहिले अर्थमंत्री कोण होते? डी देशमुख होते. बरोबर ना? निवडणुका झाल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे. कोणी? देशमुख. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे? मोरारजी देसाई यांनी मांडलेला आहे.
10 वेळा अर्थसंकल्प मांडला. 10 वेळांपैकी 8 वेळा फुल आणि मध्यवर्ती अर्थसंकल्प 2 वेळा या मांडलेला आहे. नंतर बघा, स्वातंत्र्य पहिलेच आपला अर्थसंकल्प संध्याकाळी मांडला जात होता. म्हणजे इंग्लंडमध्ये 11 वाजले की आपल्याकडे आपली प्रमाण वेळ किती तास पुढे आहे? इंग्लंडमध्ये 12 वाजले की आपली प्रमाण वेळ 5.5 तास पुढे आहे. बरोबर, म्हणजे आपल्याकडे संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान मांडला जात होता. परंतु 11 वाजता अर्थसंकल्प बीजेपीचं सरकार आलं, एनडीएचं सरकार आलं, त्यावेळेस 28 फेब्रुवारी 2001 पासून आपला अर्थसंकल्प किती वाजता मांडायला सुरुवात झाली होती? 11 वाजता मांडायला सुरुवात झाली होती. आणि आता पण आपण 11 वाजता मांडतो. आणि हा अर्थसंकल्प कोणी मांडलेला होता? यशवंत सिन्हा यांनी मांडलेला होता. 11 वाजता मांडण्याची सुरुवात यशवंत सिन्हा यांनी केलेली आहे. लक्षात ठेवा, अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी कोणी मांडला? पहिले आपला अर्थसंकल्प मार्च एंडिंगला मांडला जात होता. नंतर आपल्याला काही रक्कम काढून ठेवावी लागत होती, म्हणजे आणि आपला आर्थिक वर्ष चालू होत होतं. आता पहिल्यांदा फेब्रुवारी चालू झाला की आता बघा 1-2 दिवसामध्ये अर्थसंकल्पाच्या प्रोसेस चालू झाल्या असतील. लगेच 1 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प वाचून दाखवतील. लगेच आपला अर्थसंकल्प हे झालं, त्या योजना झाल्या, असं झालं, हे असंही. हे झाल्यानंतर आपला तो अर्थसंकल्प आहे फेब्रुवारीमध्ये अरुण जेटली यांनी मांडलेला आहे. तर प्रश्न विचारला जातो, पहिला अर्थमंत्री सादर केलेल्या, म्हणजे अर्थमंत्री म्हणून महिला मांडलेला आहे निर्मला सीताराम यांनी मांडलेला आहे. इंदिरा गांधी यांनी पण मांडलेला होता, परंतु त्या अर्थमंत्री होत्या का? नाही. पंतप्रधान असताना त्यांनी मांडलेला आहे. परंतु पहिल्या महिला अर्थमंत्री ज्या होत्या त्यांनी पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे निर्मला सीताराम यांनी. कधी? 2019 ला हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा, अर्थसंकल्पावर प्रश्न विचारला जातो. लक्षात राहील? लक्षात राहील का मित्रांनो? लक्षात राहिलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी अर्थसंकल्प कधी मांडला होता? 73-74 मध्ये मांडलेला होता. काळा अर्थसंकल्प मांडला जात होता. युगारंभ अर्थसंकल्प हे विचारू शकतात आता. युगारंभ अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे? युगारंभ अर्थसंकल्प मनमोहन सिंग यांनी मांडलेला आहे. कारण युगारंभ का आर्थिक कचाड्यात आपण सापडलेलं होतं. खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणाची सुरुवात केली होती आणि नवीन युगाची आता स्थापना होईल. आपल्याकडे पैसे नसताना परत आपल्याकडे पैसे यायला सुरुवात होती, म्हणजे युगारंभ, नवीन युगाची स्थापना होत आहे. म्हणून युगारंभ अर्थसंकल्प मनमोहन सिंग यांनी मांडलेला आहे. लक्षात ठेवा. 11 वाजता सांगितलं मी तुम्हाला. निर्मला सीताराम यांनी पण सांगितलं 2019 ला. कलम तर मी तुमचे पाठ घेतलेले आहे. महत्वाची कलमे सर्व पाठ घेतलेले आहे. अंदाज समिती, लोकलेखा समिती, सार्वजनिक उत्पन्न समिती क्वालिटी मध्ये शिकवलेलं आहे. ज्यांचं बाकी असेल त्यांना परत शिकवतील. बिनकर तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही. वित्त आयोग आताच सांगितलं मी. निसाच्या प्यारेशेला साफ करा केळकर. पहिले औद्योगिक धोरण तुम्हाला सांगितलं 48 ला, दुसरे 56 ला, नवीन औद्योगिक धोरण 91 ला, हे पण सांगितलेलं आहे. लघु उद्योगाविषयीची आता अभिदूषण समिती तुम्हाला सांगितली 95 ची. केडबी सांगितलं आहे 1990 ला स्थापन झालं. मुद्रा सांगितलं आता 8 एप्रिल 2015 ला. बाकीचं आपलं तुम्हाला रेल्वे सांगितली मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853 ला. पहिला रेल्वे अर्थसंकल्प कधी मांडला हे नाही सांगितलं. पहिला रेल्वे अर्थसंकल्प कधी मांडला? कधी मांडला? 24-25 ला मांडला. आणि नंतर रेल्वे अर्थसंकल्प स्वातंत्र्य मांडला जातो का? नाही. रेल्वे अर्थसंकल्प आता
आपल्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते. अशा पद्धतीने आपलं इकॉनॉमिक्स झालं आहे. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम कधी असला तर मला 100% कॉल करा, विचारा. माझा नंबर तुमच्याकडे आहे. कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाही. विचारत राहायचं. बरोबर. विचारा बरं का. विचारू शकता तुम्ही म्हणाल की सर कसं विचार व्हॉट्सअप तुम्हाला एक ना मला एक मी marks आपलं टाकत नाही. कारण तुम्ही म्हणजे तो मी लई महिने गेल्यानंतर बघतो. व्हॉट्सअपला कसं कमी लोक असतात त्यामुळे तुम्ही तिथे मला विचारू शकता. हम्म. आणि मी काय म्हणतो आपल्या चालू घडामोडी राजनीती पहिले पहिले कोणाचकडे नाही. तुझ्याकडे आहे का? एकदम चांगले पहिल्या 50 2-3 चॅप्टर हा 100% ऐका मला तर इतके चॅप्टरचे काढले आहे कारण तिच्या पुढचे चॅप्टरचे मी काढतो. अजून कोणी मदत करेल? अजून कोणाकडे आहे? तर आम्हाला उद्या टाइमच नाही म्हणा. बरोबर. अजून कोणाकडे आहे? तर आम्ही घाबरली का नाही घाबरली. जाऊ दे ठीक आहे. त्याला नको म्हणा मी गेल्यावर नको काढून ये नको करू काढू द्या. हा. ते इतकी तुमच्यासाठी इतकी महत्वाचं नाही. तुम्हाला ज्या ज्याने एक किरण देसाईच्या पुस्तकातून मी फोटो काढलेले आहे. हे बाई तक्त्यांच्या आणि हे तक्त्यांचे फोटो आहे. परंतु इतकाच अभ्यास तुमच्यासाठी भरपूर झाला. वाटलं तर मी देऊन टाकतो. परंतु प्लीज कोणाजवळ शेअर नको करा. कारण फोटो काढलं हे होतं तर कॉपीराईट केस पडून जाते. बरोबर. आणि ते direct आता हे तुम्ही म्हणाल की सर हे का नाही कारण बरोबर हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता वाचू शकता म्हणून आपल्या यांचा काही प्रॉब्लेम नाही. जे पुस्तकाचे नाव सांगून कधी शिकवलं अभ्यास कधी केला त्याचा काही प्रॉब्लेम नसतो.